साधारणपणे जपानचं जायचं असेल तर फायनान्शियली काय आकडा आपण कन्सिडर करा? एनिथिंग अबाउट 2.5 पर पर्सन. एनिथिंग अबाउट. Which will include flights? No. 3.5 मध्ये विथ फ्लाइट्स होतात. आता सिन्स आम्ही 19 मार्चला जी टूर घेतोय ते आमचे 3.5 मध्ये विथ फ्लाइट्स 8 nights 9 days with all meals, breakfast, lunch, dinner, with all sightseeing tickets. कॅशलेस कॅशलेस आहे ते. Cashless. म्हणजे इट इज अ कॅशलेस डोर टू डोर. आणि सॉरी मी सांगते ह्याच्यात की मला सांगू इच्छिते की 3.5 मध्ये व्हॉट शी सेड ना, कॅशलेस जरी असला ना तरी व्हॉट आवर थॉट प्रोसेस इज बिहाइंड दॅट इज ऑफकोर्स द कॉस्ट इज मोर असं वाटेल लोकांना. पण काय की तिथे गेलाय तर तू तर परत जपानला जाणार नाहीस ना रोहित, राईट? तर मग मला असं वाटतं की म्हणजे वॉट एव्हर आम्हाला वाटतं की यार मग यांना हाही एक्सपिरियन्स करायला पाहिजे, हाही एक्सपिरियन्स द्यायला पाहिजे. वाय शुड मी असं अप टू हे लिव्ह करू की नको, हे माझ्या पैशात गणितात बसत नाही म्हणून. ऑफकोर्स कस्टमर हा एकदा जाणार आहे, मीही त्यांना एकदाच नेणार आहे. माझ्यासाठी तो जपानला तो एकदा जाणार कारण की एवढे 195 कंट्रीज आहेत वर्ल्डमध्ये, तर ते जपान त्याचा नंबर पहिल्यांदाच लागणार आहे. तर त्यामुळे तो एक थॉट प्रोसेस आहे की गेल्यावर पूर्ण त्याला बघायला मिळायला पाहिजे. मतलब तिथलं शॉपिंग स्ट्रीट असो, ऑफकोर्स ते युरोपियन शॉप्स ब्रँड असो, पण त्याला ते बघायची मजा आली पाहिजे ते. तर त्याप्रमाणे तो किमोनो एक्सपिरियन्स दिला पाहिजे, समुराई एक्सपिरियन्स दिला पाहिजे. म्हणजे जे जे काय तिथे गोष्टी फेमस आहेत ना त्या गोष्टी त्यांनी तिथे लोकल एक्सपिरियन्सेस, त्यांना लोकल टच हा देण्याचा त्याच्यात पूर्णपणे प्रयत्न केला जातो.